नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण जाणून घेणार आहोत गहू या पिकामधील उत्पादन वाढीसाठी उंबी निघण्याच्या अवस्थेमधील फवारणीबद्दल सविस्तर माहिती। गहू या पिकामध्ये उंबी निघण्याच्या अवस्थेमध्ये जर आपण एखादी फवारणी घेतली तर या फवारणीचा आपल्याला उत्पादन वाढीसाठी निश्चितपणे फायदा होऊ शकतो। या अवस्थेमध्ये आपल्याला गहू पिकामध्ये या फवारणीची आवश्यकता का आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ। तर सर्वात प्रथम गहू या पिकामध्ये उंबी पडण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात गहू या पिकामध्ये होत असतो। त्यानंतर या रोगाच्या सोबतच आपल्या गहू पिकामध्ये मावा, तुडतुडे तसेच गहू पिकामध्ये खोडावरील अळी किंवा खोडमाशी या किडीचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव या ठिकाणी जाणवत असतो। त्यानंतर गहू या पिकामध्ये आपल्याला उंबी निघण्याच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकाला गरज असते। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण या अवस्थेमध्ये गहू पिकावर फवारणी घेतल्यास निश्चितपणे आपल्याला या फवारणीचा गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढीसाठी या फवारणीचा फायदा हा होऊ शकतो। त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गहू पिकामध्ये येणारा तांबेरा रोग जो आहे, या तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी पहिल्या नंबरवर बुरशीनाशक म्हणून घेऊ शकता सिजेंटा कंपनीचे कुमानियल 40 मिली प्रतिपंप किंवा इंडोफिल कंपनीचे झिंक बेस असलेले बुरशीनाशक Z78 किंवा बायर कंपनीचे अँट्राकॉल 40 ग्रॅम प्रति पंप आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशक म्हणून वापरायचे आहे। 2 नंबरवर आपल्याला मावा, तुडतुडे तसेच खोडावरील अळी किंवा खोडामधील अळी या किडीच्या नियंत्रणासाठी आपण सिजेंटा कंपनीचे अलिका 20 मिली प्रतिपंप या ठिकाणी वापरू शकता किंवा आपण टाटा कंपनीचे रोगर 40 ते 50 मिली प्रतिपंप आपण या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर 3 नंबरवर आपल्याला गहू पिकामध्ये उंबी चांगली निसवण्यासाठी किंवा उंबीची भरण चांगली होण्याकरिता आपल्याला या ठिकाणी कंप्लीट प्लांट फूड असलेले आपल्याला अन्नद्रव्याची गरज आपल्याला आहे। तर त्यामध्ये आपण घेऊ शकता मल्टीप्लेक्स कंपनीचे क्रांती नावाचे प्रोडक्ट। हे प्रोडक्ट आपल्याला 40 ते 50 मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे। या प्रोडक्ट मध्ये आपल्याला 12 अन्नद्रव्याचं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल, जे की गहू पिकामध्ये आपल्याला संपूर्ण अन्नद्रव्याचं न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट या ठिकाणी या प्रोडक्ट मुळे होऊन जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 3 औषधाची फवारणी गहू पिकामध्ये घ्यायची आहे। या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू पिकाची उंची जास्त वाढत असेल किंवा आपण उंच वाढणाऱ्या गव्हांच्या जातीची जर लागवड केलेली असेल तर त्या जातींना नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा गव्हाची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी लिओसिन 40 मिली प्रतिपंप या ठिकाणी वापर करू शकता किंवा पॅक्लोब्युट्राझोल हे घटक असलेलं प्रोसेस 40 ह्या प्रोडक्टचा वापर आपण 5 ते 6 मिली प्रतिपंप या फवारणीमध्ये केल्यास आपल्या गहू पिकाची वाढ नियंत्रणामध्ये राहून उंबी निसवण्याच्या अवस्थेमध्ये उंबीची चांगली भरण होण्यासाठी सुद्धा या फवारणीचा आपल्याला फायदा हा होऊ शकतो। या व्यतिरिक्त गहू या पिकामधील आपल्याला काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।